ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठमधील अभंग 20वा. नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची. अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. योग याग क्रिया धर्माधर्म माया, गेले ते विलया हरिपाठी. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म, हरिविन नेम नाही तुझ्या. या अभंगाचा भावार्थ आहे, वैष्णवांची जोडी प्राप्ती लाभ म्हणजे भगवंताचे नामसंकीर्तन. याच्या योगाने त्यांची अगणित पापे नाहीशी होतात. अनंत जन्मी तप केल्याने जे पुण्य मिळते ते याच जन्मी साधकाला नुसत्या एका नामस्मरणाच्या साधनाने प्राप्त होते. असे असून सुद्धा हे नामस्मरणाचे साधन सर्व साधन मार्गात अत्यंत सुलभ आहे. योग या क्रिया धर्माधर्म आदी सर्व हरिनामापुढे माया म्हणजे व्यर्थ होत. हरिपाठाच्या हरिनामाच्या दिव्य सामर्थ्यापुढे त्यांचा प्रकाशच पडत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की हरिविन म्हणजे हरिनामाविन दुसऱ्या कुठल्याही साधनावर, मग तो यज्ञ असो की याग असो, क्रिया असो की धर्म असो, नेम नाही, लक्ष नाही, म्हणजे हरिनामा वाचून दुसरी साधने मला पसंत नाहीत. नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची. वैष्णव म्हटला की त्याला एकच गोष्ट प्रिय, तो म्हणजे नामसंकीर्तन. कामी मनुष्याला स्त्री व लोभी मनुष्याला पैसा प्रिय असतो. त्याप्रमाणे वैष्णवांना नामसंकीर्तन अत्यंत प्रिय असते. किंबहुना नामसंकीर्तन हा त्यांचा प्राणच म्हटला तरी चालेल. अन्नाविना माणसे जगू शकत नाहीत, त्याचप्रमाणे नामसंकीर्तना वाचून वैष्णव जगू शकत नाहीत. या नामसंकीर्तनाचा प्रभाव एवढा मोठा आहे की नामधारकाच्या हातून घडलेली पूर्वीची सर्व पापे ते त्वरित जाळून टाकते. एकनाथ महाराज सांगतात, माझी एका नामासाठी जळती महापातके कोटी, ऐकोनी नामाचा गजर, पळे महापातकांचा भार. सर्व पापांचे मूळ विकारात आहे, विकारांचे मूळ वासनेत आहे, वासनेचे मूळ देहभावात आहे व देहभावाचे मूळ स्वरूपाच्या विसरात आहे. नामाच्या अखंड संकीर्तनाने भगवत कृपा होऊन नामधारकाची प्रज्ञा जागृत होते व त्याला आपल्या स्वरूपाची ओळख पडते. स्वरूपाचे भान झाल्याबरोबर साधकाचा देहभाव नष्ट होतो, त्याच्या पापवृक्षाचे मूळच नाहीसे होते व त्याबरोबर सर्व पापांचा नाश होतो. ज्ञानेश्वर महाराज पुढे सांगतात, अनंत जन्मांचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. नामाचे महातप एवढे मोठे आहे की अनंत जन्म तप करून जी पुण्याई मिळते ती याच जन्मात नामाच्या संकीर्तनाने मिळते. शिवाय तपमार्गाने जी पुण्याई मिळते ती पापपुण्यात्मक असल्यामुळे फार तर स्वर्गाची प्राप्ती करून देईल व त्या पुण्याचा क्षय झाल्यावर त्या साधकाला परत मृत्युलोकी आणील. याच्या उलट नामाने जे पुण्य मिळते ते शुद्ध पुण्य होय. स्वतः निवृत्तीनाथ सांगतात, नित्य नाम वाचे तोची एक धन्य, त्याचे शुद्ध पुण्य ये जनी. या शुद्ध पुण्याने नामधारकाला भगवंताचे प्रेमसुख अखंड भोगण्याचे भाग्य मिळते. नामाचे एवढे अलौकिक सामर्थ्य असून सुद्धा ते सर्व साधनात सर्वच दृष्टीने अत्यंत सुलभ आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात, योग याग क्रिया धर्माधर्म माया, गेले ते विलया हरिपाठी. नामाच्या या सुलभ पण श्रेष्ठ साधनेपुढे योग या क्रिया धर्माधर्म आदी सर्व साधने व्यर्थ होत. कारण अत्यंत कष्ट करून किंवा अपरिमित खर्च करून जे या साधनाने प्राप्त होते त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक लाभ नामस्मरणाच्या सुलभ साधनाने होतो. सूर्याचा उदय झाला की त्याच्या प्रकाशात चंद्र तारे चांदण्या वगैरेचा प्रकाश लायला जातो. त्याप्रमाणे हरिनामाच्या तेजाचा प्रकाश एवढा मोठा आहे की त्या प्रकाशात इतर सर्व साधनांचा प्रकाश पूर्णपणे लायला जातो. हरिनामापुढे इतर सर्व साधने निष्प्रभ ठरतात. म्हणून शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्ञानदेवी यज्ञ याग क्रियाधर्म, हरिविन नेम नाही तुझ्या. गुरुकृपेने नामाचे हे अद्भुत सामर्थ्य मला कळल्यामुळेच ज्ञानेश्वर महाराज सांगतात, नामा वाचून इतर वर सांगितलेल्या कुठल्याही साधनांचा अवलंब करावायचा नाही असा मी निश्चय केला आहे. इतरांना ते तोच उपदेश करतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. रामकृष्ण हरी.